हरि ओम श्री हरि गुरुभ्यो नमो नमः। सदागमैकविज्ञेयं समतीतक्षराक्षरं नारायणं सदा वन्दे निर्दोषाशेषसद्गुणम्। प्रथमो हनुमन्नाम द्वितीयो भीमैव च पूर्णप्रज्ञः तृतीयस्तु भगवत्कार्यसाधकः। ब्रह्मान्त गुरवः साक्षात् इष्टं दैवं श्रीः पतिः आचार्याः श्रीमदाचार्याः सन्तु मे जन्म जन्मनि। आचार्यः पवनो अस्माकम् आचार्याणि च भारती देवो नारायणः श्रीशः देवी मंगळदेवता. काली दिसाका मी मध्वाचार्याले जनन जल्लेले विषय पळयले. ती मध्य गेह भट्ट पाजक क्षेत्रांतू तांगेले नित्य व्यवहारांत आशिल्ले वेळाक ते वेदवती गर्भिणी जावनी नवमासुय भोरनुय आश्वीज शुक्ल दशमी विजयदशमी दिसो एक तेजस्वी बालकाक जन्म दिलेले कलचे दिसाक आमी पळयला. ते चरडान जत्ताना भट्ट मेद्देगेह भट्ट ತಂಗೆಲ್ ಕಸಕಿ ಕಾರ್ಯಾಕ ಉಡುಪಾ ಚಮಕಲಲೆ ಏತನ ಮಸ್ತ್ ವೇಳ ಜಲದನ್ನಿ तशी तन्नी येतना तै मध्यगेह भट्टांक 12 वर्षानंतर एक चल्ल्या चरडू जला भारी कुश जलतंक अतः तेषु हरिः प्रसोदिवान पवनं प्राहस मंदहासवान. चंद कोर्ण हस्तर सुची चरडू पळ्ळ्यानी दोन शिलकई अनवेक्ष परम ह्यनामयं प्रवरम कार्यक्रतौ सुहृत प्रियम. सर्व जनांक संतोष चौचितसल एक कार्य कोर्चकतिर अवतीर्य भुवि प्रजा निजः परिपाह्यत्र निर्वाय निमार्य हृद्रुजाः. अवतरण घेऊन इला भुंच वैरी साक्षात वायुदेवो शिशुरूपारी ऐला सुरकार्यमिदं गुणाकरत्वरितं मेदयितं समाचारः. द्याबाले कार्य कोर्चकतिर दास जावनु तो ऐला तशी एक 2-3 लक्षण 32 लक्षण सूचितसले. ते एक चंद चरडू संपूर्ण लक्षणचणं नवराजमानद्वारांतरं परमसुंदर मंदिरं म्हणताची दक्का तशी जल्ला ते चरडू ते चरडाक तसल एक 32 लक्षण असुत तसले 32 लक्षण असुत तसले चरडू पळोनू मध्यगेह भट्टांक भारी संतोष म्हळ्यार भारी संतोष. अनंतासन स्वामीनची म्हाका असले एक सुलक्षणवंत चरडू दिल्ले म्हळ्यार एक आनंदान संपूर्ण शरण इलीन तांणी ते देवाक. तो मुख्य प्राण परमात्मू विष्णुले कार्य साधने खातीर नवतो आयलात. तशी तागेले तोंडार एक दैवी तेजसू मनशाले शिशु न्हय अतिमानुष शिशुशी दिसता. ते चरडाल दोळ पळयतनाच कळटा भारी एक ज्ञानी चरडू जन्म आयला म्हणून. तशी तांणी परमात्माले नांव दवरताची वासुदेव म्हणून. मुखारसून हेंची चरडाक आनंद तीर्थ सुखतीर्थ पूर्णबोध पूर्णप्रज्ञ सर्वज्ञाचार्य मध्वाचार्य म्हळेले मस्त नांव येता. लोककल्याण करता हें चरडू जाल्यार त्या वेळाक तांके चरडू भारी योग्यत्वान म्हूण दिसला शिवाय इतले पुराय नाम पावता ते चरडू म्हूण तितली सान चरडा पळयतना तांकां कांय कळनी जाल्यार ते चरडू तम पूर्वपक्षसितबिंबमिव प्रवृद्धं पूर्णपक्षसितबिंबमिव पूर्वपक्ष म्हळ्यार पुन्वे चंद्रुशी प्रवृद्धमान जातके ते चरडू. तशी अंशेन वायुरवतीर्य सरूप्य पीठे उडुपिंतू वायुल अंशान अवतरण घेवन येईल तो विष्णुं प्रणम्य भवनं प्रययो तदीयम. परमात्माल काम कोरचे खातीर आयिल्ले ते चरडा पळोवन तांकां भारी संतोश जाला. तशी ती चरडा 3 महिन्याला थंय जाल्ले
तेदना संक्रमण उत्सव इलो अनंतासन स्वामीले देवालयाचे पुरे अधिकार वर्गाचे ट्रस्टीज म्हणटा आपले त्यांनी मध्यगेह भट्टाक विशेष आमंत्रण दिला कित्याक म्हळ्यार प्रति वर्ष ताणें तागेले बायलेन येवन थंय सेव करचें. तशी संक्रांती पर्वच पळय थंय उडपांत भारी श्रेश्ठ पर्व तें. सहस्र जन त्या वेळाक उडपीन तूं सरबताची स्वामीक पूजा करताची उड जात्रा जाता हें पुळ्ळे संक्रांती वेळारी न्हय एकल्यान ध्वजस्तंभारी चोणू अनेक वर्स भितरी देवाल कार्य करचें तसलें एक विद्वांस जावन आशिल्ले जीव अवतरण घेवन येता म्हणलेलें. तशीच आत चेडू जल्ला 3 म्हयन्याले जल्ला मध्यगेह भट्ट उत्सवा भायर सरला वेदवती म्हणटा हांवय येता ते देवाल सेव करच्याक म्हणटा. तांकां आश्चर्य जाता म्हळ्यार ಸ್ವಲ್ಪ अनुमानय जाता 3 म्हयन्याचे सान चेडू ते घेवन तितली दूर प्रयाण तेन्ना पुरे मस्त व्हडा थंयचे एक बंडी बांदून म्हळ्यार गाडी बांदून वतलीच शिवाय अशी सन्न मठाचे गरण्याच्यांक सान जीवन करतले जनाक ते गाडयेनी बांदून वचच्या साधीना चमकून वचशिल्ले तांकां दिसता तीक तितले आयास सैसूच्या जत्तलवे म्हणून होरकाकी नाककी म्हणून तांणी आलोचना करता अशी जाल्यारी तांकां उडगास येयले आमी चेडू जाल्यारी संक्रमण उत्सवाक घेवन येता म्हणून आंगवण सांगिल्लें आनी वचनांतलें जायना कशी जाल्यार तें आंगवण पावोका न्हय आनी चेडूक देवस रक्षण करूंक सानसनाची ते देवाले एक आशिर्वाद अनुग्रह त्या चेडूक प्राप्त जाल्याचें आंग न्हय म्हणून आलोचना केला. वासुदेव भट्टांनी वेदवतीकय बंधुजनांकय घेवन ते बेळ्ळे दुखून उडपीक चमकून आयल्यांचे पाप उडपांतू तांकां एक तांगेले भारी प्रितीचे एक मित्र स्नेहीत आशिल्लो थंय राबलींची अनंतासन स्वामीले सेव मन पुर्ती केल्ले अंजाण चेडा हाडटा म्हणलेले आंगवणी चेडा देवस्थाना व्हरून नडेन तूं ते चेडा घाल न्हू देवाल नडेन तूं ते आंगवण पावली म्हणलेले एक थारतात तांकां ते चेडूक भारी संतोश पळय ते चेडूक तो वायुदेव साक्षात ताका तागेले यजमान आलेद्रा घाल्ला कसो संतोशू ते चेडू हातपाय मार न्हू हांसतो उरसकय ते देवस्थाना चेडा आलेद्रा न्हिदयतना ताका भारी संतोशू तागेले यजमाना लागीं तो येवन पावला म्हूण सांगून. तशी मागीर तांणी वापस गांवांक घेवन येतना कुकीकट्टे म्हणलेले एक ग्राम उडपी दुखून शिवबेळ्ळेक गुवन येवचे मार्गारी एक कुकीकट्टे म्हणलेले एक ग्राम आसा त्या ग्रामाक कोण येवच्या काही भिता थंय ते बुत्ता जागो म्हणटलीच की भारी व्हड रान ते राना दुखून चमकून उचका ते एक बद बुत्ता गुडी आशिल्लें मध्यरात्री कोण येयला री ते बुत्ता गुडीला येतना रगत वंकून मरतलीच काही ते एक नागबन न्ही जावन थंय मस्त दैव भूत सकडे आस म्हणून जनान मस्त नमगलेलेची न्ही जावन आमगेले तुळुनाडांत भुताराधन चड तशी नागाराधन चड मस्त भुताक नमगताची ताका भक्तीन नेमू कोलू सकड दिताची आतां शूर जाला आपल्या भुता कोल पुरे कडेन हे वेळाक जावन पत्तन जे जावू थंय कोल पुरे जावचे तशी मागीर त्या मात्र न्ही कितले की आंगवण सांगचे हें दैव पुरे नमगतल जन तुळुनाडांत चड तशी कसलेय एक चांग काम कोरका जाल्यार ते कोण भूत दैवाक पुरे नमगत पळयतात जे ताका एक कोल अगेल नेमू पुरे दिवनूची ते चांग काम कोरका म्हूण तांकां पुरे आस मस्त सकड आस तुळुनाडांत तुमी आयकून आसच्या पुरो कलकुडा करलोटी बोब्बर्या कुंबेर्लो पिलीचामुंडी पंजुर्ली असल पुरे भूत प्रेत मस्त जन आराधन करताची आम्ही जनसामान्य अनएज्युकेटेड जन म्हणून एज्युकेशन आशिल्ले सुसंस्कृत जनय त्या बुत्ताक गुडेनी बांदून आराधन करतले जन आसाची ते नमगून येयले जनाक अनुग्रहय करता ते भूत तशी तसल एक दैव ते उडपी आनी शिवबेळ्ळे मध्येचे रानांतू ते नागबन म्हणले पळय थंय घर म्हळ्यार ताका एक गुडी बांदून दिला मध्यरात्रीन तूं ते संचार करता ते संचार करचे वेळार कोण येयला रे ते मारता म्हूण तांकां रगत वंकून मरताची म्हूण सांगून एक थंय एक प्रचार आशिल्ले ते तांकांय गुर्त आशिल्लें कोणा मध्यगेह भट्टांक भंय जाता तांकां मध्यरात्री जाल्यार आतां येवन पावतना खंय राबचें म्हूण कळना
आनी आमगेले चेडा घेवन आमी येयला कसो करचें भिवूं न्हू कडकडीत ताका समजाव न्हू तांगेले पशी पुडी चमकलो लेकलो तो व्हडान किन्नाटे मार न्हू रगत वंकून तांगेले दोळे द्रक मेल्ल खंय म्हणटना तांकां आनीक जोर भंय जालें कसो करचें अनंतासनाल उडगास केले आनी ती वेदवती त्या पळोवन भिवन वासुदेवाक सर्गा भितरी सेरग धंपून घट्टी धरता त्या वेळाक आनी एक प्रयाणीक थंय आशिल्लो तागेले वयरी ते भूत आवेश घेवन येयले की आनी वेदवतीक आनी वासुदेव भट्टाक सांगता खंय ते तुमी कसले भिवका म्हणना हांव तुमगेले तंटे येयना पळय तुगेले बायलच न्हय तिगेले तीण धरलेले चेरडाले कतीर जावन हांव तुमकां सोडला ते चेरडाल निमती तुमी मानतलींच्यात ते चेरडू सामान्यात न्हय महापुरुष तो लोकेश्वरू तागेले तर काय आमगेले खेळ चलना ते तशी ताका आमीच ताका नमस्कार घालताची तसले चेडू ते तशें जावन तागेले निमती जावन तुमी मानतलीची नानतला ರೀ ವಿಹಾರ ಬಾಯಿ ಸರಲೆಲ್ ಬೇಡ ಕೋಣೆ ಮೇಗೆಲೆ ಮಟ್ಟೆ ಆಡೈಲರಿ ತನ್ನ ನಿರಗತ ಓಂಕುನ್ ಮರ್ತಾಚಿ तांक सोडिनाच आमी जाल्यार रे तुगेले चेडू पळय ते लोक कल्याणा खातीर गेल्ले ते चेरडाक हांव कांय करना अशी सोडता ताका हाव नमस्कार घालता म्हूण सांगून मध्य गेह भट्टाक सांगता आनी ते प्रयाणिकाल हांगा दुखून वता ते भूत तांकां भारी आश्चर्य जालें खंय कोणाक मध्य गेह भट्टाकय वेदवतीकय हो हे चेरडाल निमती आमी ते बुत्ताल हाता दुखून पार जाल्लींच म्हूण जाल्यार री हे चेरडू सामान्य न्हय ಉಡುಪಿಂತೂ ಪುಳ್ಳಿ ವರ್ಷ ಸಂಕ್ರಮಣ ಉತ್ಸವ ಒಳರಿ ಅನಂತಾಸನ ದೇವಸ್ಥಾನಾचे ते ध्वजस्तंभार राबून तो एकलो आंगार येईल तो महापुरुष आनी एक सांगिल पळय आनी एक व्हड विद्वांस पुरुष अवतार घेवन येता आनी वर्स भितरी हांगा सुत्तमुत्तू ग्रामांत म्हणून तेदन आमी लेखिल्लें आमकां ते चेरडान जाल्ले जायत आशिल्लें म्हणून तोच जेवो ह्यो दिसता म्हूण सांगून तांणी भारी संतोश जातकय घरकड वचून पावताची त्या वेळाक तांगेले मनांत ह्यो चेडू सामान्य न्हय तो आमगेले चेडू म्हूण सांगून आमी मोग करता शिवाय ते चेडू सामान्य न्हय म्हूण तांकां ते चेरडाक मोकरूकय भंय जाता कोणकी एक व्हड जीव तो खंयची एक जिवात्म म्हूण सांगून जाल्यार तांतूय सांगला न्हय देवाल कार्य करच्याक व्हड एक विश्वज्ञ जावन आशिल्लो अवतार पुरुश येता म्हणून तोच महात्म यो म्हूण सांगून तांकां भंय जाता एक नमने भंय म्हळ्यार ते एक विशेश जावन आशिल्लें चेडू म्हळ्यार एक थंय तांकां आदर ते चेरडा वयरचे तशी आवसूक तो कृष्णाल वरी दिसला री चेल्ली कस पळय ती भयणीच न्हय तिका पाप कसलेय गोतना तिका ते सामान्य चेडूशी दिसता तिका एक ते उल्लचे ಗೊಂಬೆक खेळू दिला वरी जाला ती थंय ते चेरडालेक भारी चंद करून खेळणू ते चेरडाक चंद करून पळयतरस तशी ते चेरडाक मोग करचे तिणें खेळचें तिका भारी संतोश ते चेडू तीण सांगिल्ली तशीच तीण धरलेली तशी तीण मोग करलेली तशी आसता पळय ते सगळो दीस ते चेरडा हांड्यार मारून हेकडे तेकडे भोंवता तांकां भारी संतोश के आवस बापसूंक तितली दुर्बळपणान तुवें कशें की कोड संपत्त मेळ्ळेली तितली संतोश तांकां जातरस तशी चेडूव ना आनी आमगेलें जीवन कसलें म्हूण म्हणलेलें एक अंधकारशी तांगेले मनांत आशिल्लो त्या वेळाक हें चेरडान इलें एक चंदिडें उजवाडशी तांकां घरांत आनी कसले आमकां संतान जायना ही एकी चिल्ली आमकां म्हूण मनांत मस्त तांकां निराश जालेलो आसा आतां तांकां संतोश तृप्ती मनांत भरून घेतले तसले ते चेरडा मोगान पळयता चेडू दिसा दुखून दिसाक प्रवृद्धमान जातर आसा मस्त काळ ते चेडू नातील घरांत चंद एक तेवूय चेल्ल्या चेडूची जावका म्हूण आश आशिल्ली तांकां ते चेल्ल्याचे चेडू जाल्ला तांतूय ते चेडू सामान्य न्हय म्हूण सांगून कळ्ळां तांकां बारी चेरडाल वयरी मोगू संतोशू मनांत समाधानय जिवाक समाधानय आसा तांकां तसले जाल्यार तांकां मस्त एक दारिद्र्य म्हणटा पळय तशी तांकां सानीक घर खंयचें कसं की ते दुश्ची मेळ्ळेलें कसं की एक पॅज मेळ्ळ्यार पॅज कसलें आसल्यार शीत करून जेवताचें तांगेलें एक संपत म्हळ्यार चेडू वाल खेळू जालें
तशी त्या चेरडू ತಂಗೆಲ್ ಘರ ಮಾನ್ನಿ ಸುತ್ತಮುತ್ತ ಪೂರಾಯಿ ಜನಾಂಕೈ ಪೂರಾಯಿ ಜನಾಂಕೈ ಪ್ರೀತಿची जलते चेरडू कोण मलगड त्या घरा येदरा दुखून वच्चो त्या चेरडा खातीर त्या कसले खाली हातार नाशिल्ली की ತಂಗೆಲ್ घरा जल्लेल कसकी तरकार की धान्य की फ्रुट्स की कांय नानातले दूद कसले पुणी घेवन नानातले एक शियाळ पुणी घेवन हाडून दिवन वतलीच की कोणाक मदीं घे हबट्टाक तशी तांकां आतां दुर्बळपण म्हणूय दिसना केन्नाय तांणी कोणाकय मेगेले ना म्हूण सांगून कोणाला येद्राक हात मागूक हात दाखयनी की तांणी असंतुष्टा द्विजः नष्टा संतुष्टाश्च मही भुजः सलज्जा गणिका नष्टा निर्लज्जा च कुलांगना म्हणटाची म्हळ्यार कोण द्विजू असंतुष्ट आसता तो केन्नाय नाश जातकय त्याची कोण रायू संतृप्तीर आसता तोवय नाश जाता म्हळ्यार ताका रायाक केन्नाय संपत्त वाडोवच्याक भुंय तें आक्रमण करून वाडोवच्यान तुची ताका मनस्का तृप्तीर तो बसलो म्हणजे कोण कित्याक राज्यार आक्रमण करता सलज्जा गणिका नश्टा गणिका म्हळ्यार वेशशास्त्री तीण लजेन बैसले म्हण जाल्यार तिगेल जीवन वचना तशी निर्लज्जाच्या कुलांगना कुलस्त्री म्हणटा पळय तीण निर्लज्ज जावच्यानच गणिका स्त्रीन सलज्ज आसच्यानच द्विजान म्हळ्यार ब्राह्मणान अतृप्तिरश्चनज रायान तृप्तिरश्चनज म्हूण सांगून एक सुभाषीत आसा तशीची हांगा ब्राह्मण जावन जन्मा आयल्यार मध्य गे हबटान कितले दुर्बळपण आसल्यार कोणा लागीं तांणी आमकां कसले जायी म्हूण सांगून निमगिनी तांगेल मनान तूं देवान म्हाका ब्राह्मण जावन जन्माक घाला विद्या लायक विद्या म्हाका मेळची तशी केला हांव याचन करचें विंगड जनाल येद्राक हात दाखोवन मागचें हे पळय पाप मिगेले हे धर्माक विरुद्ध म्हूण सांगून तांणी लेखील देखून केलो पण तांकां पट्टकना अशें उपास पडचे दीस येयलच जाल्यार तांकां उपास आनी करचे एक व्हड विशय न्ही तशें जावन तांकां तें ओग्गून गेलेले जाल्यार आतां तांतूय चेडू जावका म्हूण सांगून केवल फल दूद पिवन 12 वर्ष काणवे तांणी तांकां दुर्बळपणय व्हडनय भूकय व्हडनय जाला जाल्यार घरकड चेडू वचची दोनी हांकां उपाश बशा जात जाल्यार ते दोन चेडवां उपाश बशा जातवे आमी पोटा खायना नशी अर्द पोट दवरून बैस वयता जाल्यार चेडवां पोटांत दिना नशी राबू जातवे तांकां कसलें उणी जावच्या नजे न्हय उणें आपण जायना नशी पळोवन घेवका न्हय तसले एक मनान तूं तांकां येता मात्र न्ही इतली वर्ष नानातली तितली चड दुर्बळपण तांकां येपंत येयला तें कसलें म्हळ्यार आवसूक दूद मस्त ना जाल्यार गायची दूद दिवया म्हळ्यार गायची दूदय ना जाल्यार तांगेल घराक तसल एक परिस्थिती आयली तांकां चेले चेडवान जाल्लें तेन्ना घरान तूं दोनी गायो दूद दितलीच खंय दुदाक उणें जायनी आशिल्लें त्या चेडवाक चेले चेडवाक कसलें उणें जायनी जाल्यार आतां हें चालू जाल्ल्या वेळाकच ते दोनी गायोय आंकल्यांची पाप तांकां विकूंक उशना ते गायंक ते कोणाकी एक तांगेले घराचे गुर्ताचे एकलो तांणी गद्द गिद्दो करताच पळय तसल जनाक ते तांगेले गद्द्यान तूं चरू सोडी म्हूण सांगून दोन गायकय ताका दिला आतां दूद जावका विंगड गाय ना तांगे लागीं कसं करचें कोणाले निमगुचें चेडा दूद म्हूण म्हणटना मस्त दुख्ख जाता तिका वेदवतीक ती सांगता पळया चेडा मिगेले दूद पावयना आब अशी व्रत उपास करून भागून येयल देखून म्हाका दूद ना जाला आतां दूद हें चेडू वाडचे वेळा दूद चड जावका जाण गाय ना हें चेडवाक कसलें जावं एक वेवस्थ कोरका ना ते चेडवान पडटा ना अशें कसलें जावची न्हय म्हूण सांगून ती दुख्खान सांगतना तांकांय भारी बेजार जाता जाल्यार तांणी बायलेल्या सांगताच खंय आतां हे दोळा कोणा लागीं हात उबारून कसलें निमगेलें ना कोणा लागीं कसलें मागील ना येदोळ ते दोनी गायन समृद्ध दूद दिवन आमकां घरांतूय दूद उणी ना आशिल्लें जिवन एकय उणी ना आशिल्लें आज इतले येदे दूद चेडा जायी म्हूण जाल्यार आमी दुसऱ्याले निमका जालें न्हय कसं करचें म्हूण कळना जाल्यार ते चेडाले दुदा खातीर कसले जावं एक विशय कोरका कसले जावं कोरका तुमी
कोणाले गुर्ताचाले एक गाय असल्या घेऊन याची या चेरडू ओढ जाऊ तर इपणी आम्ही त्या गायक पोसू का जाताना आणतलं ते चेरडा कशी ओढ करचे म्हणून सांगून त्या चेरडा 3 महिने जायनी त्या चेरडू भागून येईला त्या तिक पळून बेजार जतके त्या चेरडाक बामणाला सांगता का इंदुकून पुणी दुधा एक व्यवस्था करे गाई पुणी हाडायचे की म्हणताना त्या चेरडू पाळल्यान तू हसत काही तेदना ती सांगता काही पळय ती काय मनान दिसता आमगेले दुःख आमगेले कळबळ त्या चेरडा कळली दिसता त्यामुळे मी गेला नमाच्यान कसले करू जायना नवे म्हणू सांगून हसल्या बरे दिसतं मकात म्हणून सांगताना ताकाय मध्ये गे हा बट्टा का बारे बेजार जाता कसले जावो 12 वर्षानंतर जाय म्हणून जाल्लेले चेरडू दूध नानशी कसले चढून जेवच्यानच द्यामान दिल्लेले हाता येणी म्हणून जेवच्यानच कशी जाल्यार त्या चेरडा एक दूध मेळची तशी कोरका म्हणून सांगून तांगेले तोटा कामाचें करीची कडेरी तोटा दुखून देवाले उडगास करून देवाले मनान देवा अनंतासन देवा कसले जो एक चेरडा व्यवस्था करी कोणाले निमगुचे आजितही हांव कोणाले गिनी म्हूण आजी निमगिना म्हूण बसल्यार त्या चेरडा एक दुद्दा व्यवस्था जाव कान मे कसल करचें म्हूण सांगून तांगेले मना मस्त 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 बेजार जावन देवाला उडगास करतर पळय अनन्या चिंतयंतो माम हे जना पर्युपासते म्हूण कृष्णान केदना सांगला तशी कृष्णाले वासुदेवाला उडगास करता करता तांणी तांगेले तोटा काम करूनच जेवणाकच की एक पान सकड घेवन घरा येतना घरा येद्राक एक गाय एक वासरस भारी आश्चर्य जाता तांकां पातुं पायांसि शिशवे किल गोप्रदोष्यैः पूर्वालयः स्वसुतसूनुयापजातः निर्वाणहेतुमलभीष्टपरात्मविद्यां दानं ध्रुवं फलति पात्रगुणानुकूल्यात् तांकां भारी आश्चर्य जाता पळय आम्ही खंयचे वेळा कसं की दान केलेलं सकडी गुणू आमकां देव दिता म्हूण म्हळेलच पळय तशी घरा येद्राक गाय वासरू रब्बून आशिल्लें पूण आश्चर्य जावन घरान तूं चावडी चोवण येयली तांणी पळयतना थंय एक ब्राह्मण तांगेर परिचयाचो मस्त प्रितीचो तो एक ग्रहस्थ ब्राह्मण तो ग्रहस्थ तो भट्टाक नमस्कार घालतकय आनी हांसतरी सांग रबलाकय तेदना हांकां कोण म्हूण मना वच्चे न्ही तोचे निमगीत की हांव मुडन तिल्ला येना तुका मिगेल विसरून गेल बे म्हाका पळयली विसरून गेल बे म्हूण म्हणटना तांकां उडगास येयलो हो मस्त काळ जालें तुका पळयना अशी तेशच्यान म्हाका कळ्ळी कितली काळ जालें ह्या कडेन येयनी तूं भारी आश्चर्य म्हाका जाल्ली म्हाका घरकड पुरे क्षेम म्हणून एक निमगितात न्हय कुशीरी ताका आपोवन घरा भितर बसोवन थंय एक सान मंच आशिल्लो मंचार बसयलें आनी बायलेल्या सांगून गोड उदक सकड हांडिल्ली ताका तेदना तो मुडन तिल्लाय म्हळालकय हांगा पूर्वालय स्वसुत सूनुयापजातः पूर्वालय म्हळ्यार मूड दिक्कू पूर्व दिक्कू वा मध्य गेह न्हय तशी तो पूर्व दिक्का तागेलें घर आशिल्लें देखून ताका मुडन तिल्लाय म्हणचे पूर्वालय भट्टो म्हणचे तशी तो सांगतकय कसलें ना मध्य गेह भटा तुका तुगेल चेरडा खातीर आमगे ती एक गायी वासरो घालून दूद दितरस दान दिवका गोदान करका म्हणून मस्त काळ दुखून म्हाका आश आशिल्लें आज कोणा दिवचें एक योग्य ब्राह्मणाक खंयचेय एक दान दितना सत्पात्रांक दिवका तें दान घेतिले ते उपयोगा पडका जेवो ते वापुरून घेवका तसल जना दिवका केन्नाय तशी सत्पात्र दान म्हळ्यार तशी आतां व्हडोड ग्रंथ न्ही दिवका भागवत दान केल्यार श्रेश्ठ म्हूण सांगून भागवत दान करचें आनी केल्या वचनान जाल्यार ते वाजितल जना दिवका शिवाय कोणा दिवन ते एक कपटान एक अट्टी बसल्यार ते प्रयोजन ना तशी सत्पात्र म्हळ्यार तशी ते उपयोगा पडका तें दान तशें हांगात देगी भट्ट योग्य मनीस वयतो सर्व आचार विचार सकडें आशिल्लो सदाचार संपन्न ब्राह्मण कसं की वैदिक वृत्ती करता पुराण इत्यादी सांगता ताजे नंतर ताका गायची दुधाचे अगत्यस म्हणटना सत्पात्रू जल्तो ताका ते दान दिवका म्हण हो भारी कुशीर घेवन येयला सांगता तो मध्य गे भट्टाक दय कोर न्हू हें दान स्विकार करून म्हाका अनुग्रह कोरका म्हाका आशिर्वाद कोरका म्हण सांगून फल नारळू दक्षिणे तांबूल सकड दिवन ते भट्टाल्या येद्राक दवरून हें समीत गाय गोदान स्विकार कोरका म्हूण
भट्टांक भारी आश्चर्य. तांकां नमगूच अजायनातील तितले एक आश्चर्य जतरस कसलं स्वप्न मेये की बद्द कसले तांकां मना येना जाल्यार दोळ्यार पुरे दिसता रस गाय दिसता वासरू दिसता मुडन तिल्लाय दिसता ताणें सांगिल तांकां आयक पडटा त्या काणीक दवरलेले दिसता तरी हे बद्दची म्हूण सांगून दिसता की तांकां अनंतासनाक निरंतर चिंतन करून तागेल्या मागील दिकून हे अनंतासन देवाली करप दिसता आमगेले चरडा खातीर तई वेंकटरमणा दूद दिवचे खातीर तिरुपतीचे तई ताणें वैकुंठ सोण येईल तेन्ना दूद दिवचे खातीर लक्ष्मी ब्रह्माक आनी रुद्राक गाय वासरू करून घेवन येयल्या बरी हांगा लोकांकची आम्म जावन आशिल्ली लक्ष्मी मेगेल चरडाक तिची आम्म जाल्ल्यात त्या चरडाक दूद मेळका म्हळेल खातीर तिणें हें पळय अनुग्रह केला दिसता म्हूण सांगून तांकां दोळ्या दुखून दळदळीची आनंद बाश्प म्हणटा पळय देंवतरस ते मुडन तिल्लायाले दोनी हात धरून तांणी मनांत ताका एक अनुग्रह केले आनी भारीची संतोष पावलींची ते दुसचे दिसाक मुडन तिल्लाय आज आमगे ती राबोका तुमी म्हूण उपचार करून मागीर हेर दुस तो तागेल गांवा चमकलो आतां दुदा समस्ये परिहार जाले पळय बे ते समस्ये येतना की व्हड समस्ये दिशिल्ले परमात्माले अनुग्रहान एक समस्या म्हळ्याले एक उदासी ते आईस पळय करगून उदा जाता तशी कशी गड भितरी ते गेल्ले म्हूण ना समस्या तांगेले कांय न्ही देवाली कृपा म्हूण सांगून हें चरडाले भाग्य हें म्हूण सांगून तांकां भारी संतोश जाता तशी असले दुदाची एक समस्या जाली अशीची चरडू ಸ್ವಲ್ಪ व्हड जाले 6 म्हयने जाल्ली चरडाक भारी ते दूदय पिवन ते बलिश्ट जाला ते चरडू ताका पळय 6 म्हयने चरडू जाला रे ताका कितली दूद दिलें रे पित्त आशिल्लें तें वृकोदरम भीमसेन नव्हतो तशी कितली दूद दिल्यार चरडाक पावना दूद पिल्यार पावना त्या चरडाक दुदा विशयी ताका तृप्ती म्हणून ना आवसून दूद दिवची राबयला तिका ना पाप दूद आतां ताका दूद दिवचें म्हळ्यार तिका बहीण जेवचें म्हळ्यार दूद तांडिल्लें तितलें तांडिता म्हूण तिणें तिगेलें स्तन्य पान सोडवा न्हू चरडाक गायचें दूद दिता जाल्यार तें दूद कितलें दिल्यार पिता तें चरडू हुना हुना दिवचें ना जन्में चरडू न्हू तें तशी आनी दूद हून पिल्यार उश्ण की म्हूण तिका भंय म्हूण हरवे दूद दिल्यार थंडी जाता कसो करचें म्हूण सांगून दूद हून करता मागीर हदो हुनसाण येतना तें मात्र त्या चरडा दिवचें सकाळचें दूद ती तांणी कोणेय बळशिना नाशी चरडा खातीर दवरचें सांजे दूद काडलेलें मात्र तांणी बळसुचें तशी घरा एक लायक गाय येयला ताजें दूदय रुचीची तें दूद पिवनूच चरडू 6 म्हयने चरडू वर्षा चरडूशी दिसता शिलकय एक दिसू त्या चरडा खातीर आवसू दूद हून कोरून निमत घाला आनी तई चेल्ली खेळटा रस तिगेल्या कल्याणी म्हणून तिगेलें नांव आवसू त्या कल्याणीक सांगता कल्याणी पळय चरडू न्हिदला अम्मा आतां उठयता तें चरडू आव थंय दूद हद करून निमत घालून दवरला तेदना चरडान उठान रडली म्हूण जाल्यार दूद पिवय मात्र पळय कसो गोतूसवे दूद समन हद निवलावे पळय जोर निवनू काय तशे खातीर थंय रान्नी वैरीची रान्नीचें मातशें दवरून सोडला हद हून आसता तें हांव येता न्ही अर्द घंटो जेवचें पुरो तें दर थंय चरडान उठयलें मान दूद दी नानातलें जागो न्हू चरडाक तशी हानूय कसो करता म्हूण पळयता तोटाला एक गडी वचून येता म्हूण सांगून चमकलें ती थंय चावडीर तिगेलें मस्त गुर्ताचें चलये चेडू ती बैसून खेळटरच ती आवसून सांगेल तिका हूं कोरका म्हूण गोतस न्हय सांगेल कसो म्हणूय मनान हूं म्हळयली जल्वे तेद भितर आवसो तशें वचका जाल्यार रीक परीक्षा करतशी चेडू उठयले हेचे न्हिदे दुखून उठा न्हू तें चेडू रडता ती रडतना आवसू ना लागीं अक्क ना कोणेय न्हीची पडल्या लागीं चेडू वालेक अभ्यास तो सुरवेक हळू 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 रडचें कोणेय न्ही तांकां धर न्ही तांकां कोणाले स्पर्श जायनी म्हण जाल्यार व्हड व्हडान रडतात तशी हांगा व्हडावन रडच्या सुरू केलें कल्याणीक बारी बेजारू यो आतां रडका हाणें मगेल खेळू जायनी आशिल्लो कसले जेवो आम्मान चेडा पळय म्हणला
आतां खेळची म्हणून बसल्यार आम्मा बेचाराचें तलो म्हणून अर्द मनान ती गेले ते पुराय चलयांक खेळो येयल चलयांक आनी तुमी वच्या मागीर खेळया आमी चेडूं रडतर आसा म्हूण भितर येवन त्या चेडडाक पाळल्या दुखून काडता ते भितर येतीन भितर येवकार जाल्यार चेडूं पाययान पाळ्ळी मारूं सुरू केला कडेर वे चेडूं चेडडाक ती बाई चेडूच पाप आसा न्ही त्या चेडडाक काडटा हट करता म्हूण चेडूं ती एक मस्त मोग करता समाधान करता तुका दूद दिता रोणुका कसो सकडी म्हणल्यार ते चेडूं रडचेर नाका ती सांगता की मातात तात सुमुखी ती पुनः प्ररोधी रोणुका 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 मातात न्हू ती रुचितम त्वरितम तमी ती तुका दूद दिता आम्मान सांगला म्हूण कसो सांगल्यार ते चेडूं ते राबयना किरणने जग्राह बालमतक चैक्षत मात्र मार्गम सापी क्रिया समभिहारत एव बाला ते निजावन ते चेडूं निजावन ते एक चेडूं पडल्या कशी रडता पळय तो वायुदेव तशी रडतर आसता त्या वेळाक कसं केल्यार ते रडणी राबयना रडची राबयना त्या वेळाक आवसू ताका नाणोन घालेल मान नवे व्हड न्हीद जेल्ला ताका जोर बूक जेल्ला ते चेडूं उठयता पडल्या दुखून रडतरच ते कल्याणी ते चेडा कशी समाधान करता म्हणल्यार पायती दिसाक आमी पळया आजी सांगिल्ले सर्व विशयो देवाले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना प्रकृतिः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।